नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईलमधून 2 मिनिटात ई-पीक पाहणी कशी करायची। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ई-पीक पाहणी ॲप ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर महसूल विभाग निवडावरती क्लिक करायचं आहे। हे तर सर्वांनाच माहिती आहे। आपला विभाग निवडून त्यानंतर समोरच्या बाणावर क्लिक करा। शेतकरी म्हणून लॉग इन त्याच्यावर क्लिक करा। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली संकेतांक पाठवा त्याच्यावर क्लिक करा। त्यानंतर जो ओटीपी येईल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे मित्रांनो आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर खातेदार निवडा म्हणून असं ऑप्शन येईल। त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक केल्यानंतर म्हणत आहे की खातेदाराची नोंदणी झालेली नाही। तर चला मित्रांनो, खातेदाराची नोंदणी कशी करायची ते सांगतो। खाली एक ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, नवीन खातेदार नोंदणी करा, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर समोरच्या ॲरोवर दाबायचं आहे। त्यानंतर विभाग तुमचा निवडा, त्याच्यानंतर जिल्हा निवडा मित्रांनो, त्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे। त्यानंतर समोरच्या ॲरोवर क्लिक करा। त्यानंतर तुमच्यापुढे असं एक ऑप्शन येतील। त्याच्यानंतर तुम्ही इथं गट नंबर सिलेक्ट करा। गट नंबरमध्ये तुमचा जो गट नंबर आहे तो टाका आणि शोधावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला खाली असे खातेदाराचे काही नाव येतील। त्याच्यामधून जे तुमचं नाव असेल, खातेदाराचं नाव असेल ते तुम्ही जे टिक करा। त्यानंतर ॲरोवरती क्लिक करा। त्यानंतर खातेदाराचे नाव तुम्हाला दिसेल आणि गट नंबर, खाते नंबर वगैरे बरोबर आहेत का ते चेक करून घ्या आणि समोरच्या ॲरोवर क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, खातेदार निवडा म्हणून ऑप्शनवर क्लिक करा। इथे तुम्हाला तुमचा खातेदार दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर तुमची ॲप ओपन होईल मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला वरती ऑप्शन दिसत आहे पीक माहिती नोंदवा, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्वात आधी वरती ऑप्शन दिसत आहे तुम्हाला खाते क्रमांक निवडा, त्याच्यानंतर तुमचा खाते क्रमांक निवडा मित्रांनो। त्यानंतर गट क्रमांक तुम्हाला निवडायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं जे क्षेत्र असेल ते इथे येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला हंगाम निवडायचा मित्रांनो। हंगाममध्ये खरीप हंगाम निवडा। त्यानंतर पिकामध्ये निर्भळ पीक, एक पीक असेल तर एक पीक टाका, मिश्र पीक असेल तर मिश्र पीक टाका। मी ते एक पीक टाकून घेतो। त्यानंतर पिकाच्या प्रकारमध्ये पीक टाका। त्यानंतर सिंचनाचा कोणता सोर्स आहे तुमच्याकडे ते टाकायचा आहे। जसं मी इथं नदी वगैरे टाकत आहे। त्यानंतर इथे सिंचनाचा पद्धत विचारली आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही तुषार सिंचन टाका। त्यानंतर इथे लागवडीचा दिनांक विचारला, म्हणजे तुमच्या पेरणीची तारीख टाकायची मित्रांनो। जी तुमची पेरणीची तारीख असेल त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर लोकेशनचं ऑप्शन येईल, त्याला टिक करून तुम्हाला समोर जायचं मित्रांनो। त्यानंतर बघा इथे तुमचा जोही गट नंबर असेल त्यामधले तुम्हाला नकाशा इथं दर्शवले जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला जिथे तुमचा गट नंबर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला 2 फोटो घ्यायचे मित्रांनो, छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2। तर मित्रांनो, हे तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतरच तिथे तुम्ही फोटो घेऊ शकता, अद्याप तुम्ही फोटो घेऊ शकत नाही। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या पिकाचे एक फोटो आणि इथे दुसरा फोटो, दोन्ही फोटो घ्या मित्रांनो आणि राईट वरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही भरलेली सर्व माहिती स्क्रीनवरती येऊन जाईल, ती बरोबर आहे का एकदा चेक करा आणि खाली एक टिक बॉक्स दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून सबमिट करा। आणि मित्रांनो, तुमची ई-पीक पाहणी होत नसेल आणि मित्रांनो तुम्हाला जर ई-पीक पाहणी करताना काही समस्या येत असतील, जसे की लोड घेणे, ओटीपी न येणे, तर मित्रांनो घाबरून जाऊ नका। सप्टेंबर महिन्याच्या 14 तारखेपर्यंत तुम्ही तुमची ई-पीक पाहणी करू शकता। हा सर्व्हरचा किंवा ॲपच्या लोडमुळे तुम्हाला ओटीपी वगैरे येत नसते। शक्यतो मित्रांनो सकाळच्या वेळेस आपल्या शेतात जाऊन तुम्ही ई-पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करा। सकाळच्या वेळेस सर्व्हर आणि ॲप दोन्ही सुरळीतपणे चालते। व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।